Airsoft against my dad. What'd you think? Yeah, he liked it. So we are headed to go pick up some dinner. So we're going to a place called... All right, so we got dinner. So this is, support local businesses, guys. All right, Nonas, cover your eyes. It's Monday today and the muscle group we are training is shoulder and abs. Abs that I don't have. Masala, dahi, कैरी, छोले आणि मटकी. सो एक थोडंसं पोस्ट वर्कआउट काहीतरी खायला. दही असणारच आहे, सो मी कैरी जास्त घेत नाही. एकदम बेसिक मटकी आणि छोले बॉईल करून घेतो आहे मीठ आणि हळदीत, आणि कांदा चॉप केला आहे सेम कैरीसाठी पण. ते सगळं एका बाउलमध्ये मिक्स करून त्याच्यावर दही आणि थोडासा मॅजिक मसाला. इट टेस्ट गुड. सो थिंग्स आर रेडी. लेट्स ॲड. थोडी कमी होते ऑब्वियसली होते. दही काय भारी गोष्ट आहे यार. आज शोल्डरचे 12 सेट्स, डिफरंट व्हेरिएशन्स ऑब्वियसली. अजून करणार होतो मी, पण मग नंतर मला रिअलाईज झालं की आधीच खूप जास्त ओव्हरलोड केलं होतं मी. सो रिकव्हरी व्हायला पाहिजे. 2-3 व्हेरिएशन जे अजून मला माहिती आहे, जे मी करतो युजली, ते नाही केलं. पण हां, थर्सडेला करता येईल ते परत रिपीट. आणि ॲब्स या व्लॉगचं मेन असं आपण जो यूट्यूबचा पर्पज आहे जो माझ्या चॅनलचा, तो आहे की ॲब्स यायला पाहिजे. शट, जेव्हा येतील तेव्हा येतील ॲब्स. खूप इम्पॉर्टंट आहे वर्कआउट करताना की फक्त रँडम वेट्स मारणं किंवा तुम्हाला वर्कआउट माहिती म्हणून ते करायचं आणि झालं असं नाही आहे. खूप टाईमनंतर रिअलाईज होतं की कुठला वर्कआउट तुमच्या मसलला सूट होतो किंवा फिट होतो किंवा तुम्हाला तो पंप फील होतो. सगळ्यांनाच सगळे वर्कआउट नाही फील होत. आता माझ्याकडे खूप मोठं असं चार्ट आहे की कुठला वर्कआउट केल्यावर काय होतं किंवा कसं वर्कआउट करायला पाहिजे. ऑब्वियसली आता जे पण इन्फ्लुएन्सर्स वगैरे आहेत ते सगळे ठीक आहे आपल्याला सांगतात, पण मग त्यांची लाईफस्टाईल कम्प्लिटली डिफरंट आहे. जर मी
माझी गोष्ट केली, मग सिमिलर आहे, कोणी ऑफिसला जातं, कोणी कॉलेजला जातं, तर मग तो टाईम आणि तेवढ्याच पिरियडमध्ये मोस्टली म्हणजे डाएट घरच्यांना समजवणं की बाई प्रोटीन इंटेक आम्हाला एवढा एवढा पाहिजे, ते तसं काय नसतं, मेथीची भाजी खा बोलतात. सो हे सगळं ओव्हरऑल माझ्याकडे असं एक फ्लोचार्टसारखं रेडी आहे. पण मग मी ते प्रीच कसं करू असा क्वेश्चन आहे, कारण की मी अजून पण त्या इम्प्लिमेंटेशन पिरियडमध्ये आहे. जोपर्यंत आउटपुट दिसणार नाही तोपर्यंत कोणीच ऐकणार नाही आहे. सो मी ट्राय करतो आहे की मी सगळ्यात जास्त ऑप्टिमम वेमध्ये ते फॉलो करून ॲटलिस्ट व्हिजिबल आउटकम आणणार आणि मग ते प्रीच बरोबर नाही वाटतं तुम्हाला शब्द, आणि ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार. तुम्ही कधी एक गोष्ट रिअलाईज केली आहे का? मला नाही वाटत सगळ्यांनी रिअलाईज केली आहे, पण मोस्टली सगळ्यांनी केली आहे की आपल्या घरात काहीतरी काम चालू असतं आणि मग असं होतं की आपण दिवसभर लक्ष देतो की हे काम असं व्हायला पाहिजे, हे काम असं व्हायला पाहिजे. मग ते जेवढं पण असिस्ट करता येईल तेवढं सगळं आपण करतो. आणि एवढं सगळं झाल्यावरती तुम्ही आधीच खूप इरिटेट झालेलं असतं, कारण की त्या वर्कर्सला काम सांगा, मग ते लोक काहीतरी हागत असतात, मग ते सांभाळा, मग ते सगळं बघत 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 खूप इरिटेशन वाढलेलं असतं. तुम्ही ऑलरेडी एक्झॉस्ट झालेले असतात आणि तुमचं असं असतं की आता आता फक्त जाऊन बसायचं आहे, बस एवढंच. पण नंतर वाजतात 4:30-5 आणि बाबा येतात. आता मला नाही माहिती की हे सगळ्यांसोबत होतं की नाही, पण एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा ते येतात, आता मग ह्यांचं एक वेगळंच पर्स्पेक्टिव्ह चालू होतो की हेच नाही झालेलं, तेच नाही झालेलं, तू दिवसभर काही केलेलंच नाही आहे. आणि मग असं एवढं जास्त इरिटेट होतं की भेंडी एवढं सगळं करून पण एंडला हेच, म्हणजे एवढे मिस्टेक काढले जातात आपले पार 5th स्टँडर्डपासून सगळे त्या दिवशीपर्यंत की एवढा हागलायस म्हणून तू. अरे यार, पण मग तुम्हाला, मी खूप कंटाळलो आहे, आज माझा पॉईंट आहे फक्त.